नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा विज्ञान विषयातला जो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, टेक्नॉलॉजीच्या पार्टमध्ये 8 प्रश्न मेन्सला येणार येतं. त्याच्यामध्ये संगणक म्हणजे कॉम्प्युटर म्हणजेच ICT त्याच्यावरती जे 3 ते 4 प्रश्न येणार येतं ते सगळ्यांना अवघड वाटतात, पण त्याच्यावरती कुणी डीपमध्ये अनालिसिस करत नाही. ते आपण केलंय की गट ब 2023, गट ब 2024, गट क 2023 आणि गट क 2024 ला जर तुम्ही रॅन्डम पाहायला गेलं तर एक पॅटर्न फिक्स झालेला आहे. तो पॅटर्न लक्षात घेता आला पाहिजे की जावा लँग्वेज वरती प्रश्न विचारला जातोय, म्हणजे प्रोग्रामिंगच्या 3-4 लँग्वेजेस आहेत त्याच्यामधून एक प्रश्न येतोय. क्लाउड कॉम्प्युटर वरती कंटिन्युअस प्रश्न विचारला जातोय, ते आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सायबर स्टॉकिंग म्हणजे हा कशाचा प्रश्न झाला, सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड प्रश्न झाला. मग हाच पॅटर्न फॉलो होतोय. सेकंडरी मेमरी हा झाला रचनेसंबंधीचा प्रश्न, म्हणजे कॉम्प्युटरला मॉनिटर असतो, त्याला इनपुट डिव्हाइस कुठलं, आउटपुट डिव्हाइस कुठलं. क्लाउड कॉम्प्युटिंग इथं परत रिपीट झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि अशाच प्रकारे गटकला सुद्धा तुम्हाला डेटा कम्युनिकेशन असेल, मोबाईल कॉम्प्युटिंग असेल किंवा वेब सर्व्हर म्हणजे वेबसाईटशी रिलेटेड, आणि तोच परत इथं URL चा प्रश्न बेसिक मधून विचारला जातो. म्हणजे एक पॅटर्न फिक्स आहे आणि त्या बेसिक पॅटर्न नुसार जिथं प्रश्न विचारला जातोय तिथंच आपण लेक्चर घेतोय. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या प्रश्नांचं प्रिडिक्शन आपण हे आपल्या बॅच मध्येच करून घेणार आहे. कसलीच काळजी करू नका. तुम्हाला आपल्या ॲपमध्ये जाऊन कुठलीही बॅच घेतली तरी 100% रिझल्ट मिळणार आहे. फक्त मुख्यची सायन्स आणि टेक 20 प्रश्नांची घ्या किंवा फक्त टेक्नॉलॉजीची असलेली 8 प्रश्नांच्या तयारीची घ्या. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला मग थांबूया. धन्यवाद.